राम राम मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात करतो। आजच्या मित्रांनो, आज आलो मी आहे संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला। इथं थांबलो आता चला। अरे पाऊस आला पाऊस आला ना। गाडी बनायची का? बरं चला रे खबरला ए दाखवू नको ना, ऐका ना चलो भैया। चिंगड़ा बक काय रे? चिंगड़ा बक डम डम बारिश चालू हो गई अभी। ऑटो वाले भैया गणपती बाप्पा आपल्याला सरळ आला नाही, इकडून आला का? इथून युटर्न जमत नाही ना। कसं जायची इथून राहू दे कशी जायची हे मस्त राव हे स्टँड। कुठे गेलं तरी हे केलं होतं का? गावाकडे जायचं होतं आम्हाला। कुठेतरी बाहेर गेलतो मी, मला काम म्हणजे गाडीवर गेलतो पण कुठेतरी बाहेर गेलतो। आज जाऊन नानच पुन्हा आलता ना। आमचं गाव दाखवायला यायचं होतं। कोणतं गाव तुमचं? मेकर। पहिले मग दोन गाव झाले असते ना। या पाहुण्याच्या बापाला पाहुणे येता येत होतं। दुसरं गाव कोणतं गाव आणखीन? वर्दडी। कुठे शिकायला ती वर्दडी? ऐकून आहे माहिती आहे? देऊळगामाळी जवळ। देऊळगामाळी हा देऊळगामी जवळ नाही, ते पण नाही माहिती। शेंदूर जयंती तिकडे असं आहे का? आमच्या गावाजवळच। चहा पिऊस तर 2-3 गाव झाली असते ती। बरं झालं आपण लवकर आलो आणि लगेच सिग्नल सुटलं, नाही तर लई वेळ थांबावं लागला असतं आपल्याला याच्यामध्ये। चल समोरच्या गाडीत नुसतं गाडी घेत नाही ना। मोंडा नाक्याचा लागून पाहतोय ब्रिज, मोंडा नाक्याचा। इकडून खालून मोंडा आहे मोंडा। किती वाजले? मग माझ घेऊन जा गाडीमध्ये मास्क। यार ना आणि पडली क्या मम्मी? तू यायला एवढं नको रे, आता भांडणं करता तुम्ही आणि उडत बसता। थांबा आलो आपण जाऊ
क्रांती चौक आला समोर. आता सिग्नल लागून नाही पाहिजे फक्त. लागलेलं आहे राव सिग्नल. थांब नाही आता आपल्याला इथं. छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांती चौक. सिग्नल का सुटलं गाड्या सिग्नल. आता डबल एवढी ट्रॅफिक न्यूज तर लागून पाहिजे आपलं सिग्नल. क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिग्नल सुटलंय पण गाड्याला ट्रॅफिक जाम करते यार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे बाप, इथं झेंडा लय मोठा लावला यार भारताचा. चांगला चांगला झाला. आता पाऊस पडला की चटणी निर्माण करतोय. ते पोरांना रेकॉर्डिंग चालू केली, ते जेवण केली, ते सगळे बॉम्ब लागले. मी सांगणार शांत बसा शांत बसा म्हणून. साहेब तापले बाबा मग आपल्यावर. जाऊ द्या काय होत तापू द्या. आता काय करता. आता मी निघलो आता क्रांती चौकातून बाहेर. समोर चाललो आता रोडला. ट्रॅफिक आहे भली आहे मारणाची ट्रॅफिक रोडला. पण काय करता तरी. चला हो आता समोर. चला आलो बाबा रोडला एकदा फायनली. चला महिंद्राच्या शोरूमला जायचं आज. साहेबाच्या पाहुण्याची गाडीची डिलिव्हरी बनते. नवी गाडी घेतली साहेबाच्या पाहुण्यानं. तिकडे जायचं आम्हाला. असे साहेब म्हणले आम्हाला बाबा चला तिकडे जाऊ आता. बरं झालं बरं का आपल्याला हे पण सिग्नल आहे ना लवकरच खुललं. आपलं नशीब चांगलं आज. अरे बाबा किधर जा रहा है भैया तू ऐसा. कट मारते कट मोटरसायकलला गाडीला. मोबाईलच्या नादामध्ये समोर चालू आहे आम्ही. आता इथून U-टर्न घेऊन वापस जाणं आहे. मला जाणं आहे बस सेवन हिलला. तर मी आलो कुठं सिडकोच्या पैसे सिडकोपाशी. आता जवळ वापस जाणं आता मला सेवन हिलला. तिकडून जायचं म्हणे. तिकडं पाहुण्याच्या घरी जायचं कधी काम आहे. तिकडून मग नंतर तिकडं जायचं आहे शोरूमला. मोटरसायकलवाले आहे ना कारच्या लाईनमध्ये चालते. कारच्या लाईनमध्ये पाहा पाहिजे मोटरसायकलवाला. पहा कसा चालतो ते पण लेडीजला घेऊन. अरे काय धंदा आहे तुमचा काय नाही. या आलो पहा आता आम्ही शिवणीला आलो पहा आता आपण. इथं ना मला आहे ना इकडं जायचं. कुठं लेपला. ही समोरची कार चालली का तिकडं जायचं आपल्याला लेपला. मी रिक्षावाले पण असे घुसते माझ्यामध्ये. काय सांगता अवघड काम अवघड बेकार बेकार. चला तसंच कार बसवलं पाहिजे. कारवाला बसवलं पाहिजे. कारवाला बसवलं पाहुण्यात तिकून जाऊन आलो. पण ती मधला व्हिडिओ काही काढायचं टाईम नाही भेटला राव मला. तिथं लय काम होतं मग टाईम नाही भेटला. त्याच्यानंतर आम्ही आता तिकडून जाऊन आलो. पाहुणे घरून आलोपासून आता आम्ही आलो महिंद्रा शोरूमला. माझी गाडी घ्यायची आहे पाहुण्याची. कावर भेटते काय माहिती आता. हो आता कावर थांबायचं कावर नाही. चला आ गए अभी महिंद्रा शोरूम में संभाजीनगर छत्रपति संभाजीनगर में. ती आली गाडी.
मित्रांनो शोरूम मध्ये आलो. काय गाड्या मग इथं स्कॉर्पिओ, ही काळी स्कॉर्पिओ नवीन, ही पण पांढरी स्कॉर्पिओ नवीन. इथं टी व्ही, आतले शीट वगैरे. आलो मी बाहेर आता शोरूमच्या. बसलो गाडीत येऊन, काय तरी करणार. होय गाडी पार्टी केली आता शोरूम मध्ये गाडी पाहायला. त्यांच्या गाडीची डिलिव्हरी थोडीशी उशीर होणार आहे. आता मला इथं वेळ लागणार आहे. बसा आता घेऊन गाडीमध्ये, त्याच्यामुळं गाडीमध्ये येऊन बसलो मी आता. काय करायचं आज आपल्याकडं छोटी गाडी आहे. काल होती स्विफ्ट डिझायर, आज आहे दुसरी गाडी. पार्टी नाही देणार, नवीन गाडी घेतली आणि आले फ्रोझन मॉलला. मी पण आलो त्याच्या माग माझी गाडी पार्किंग लावली. ती गेली आतमध्ये फ्रोझन मॉलमध्ये. गाडी वगैरे लावतो मी आता. फ्रोझन मॉलच्या बाहेर आलो. भारी भारी होल्डिंग लावली मोठ्या बाहेर. ठीक आहे, बाहेरचं पण चांगलं दिसतोय व्ह्यू. बाहेरची बिल्डिंग वगैरे एकदम मस्त दिसतोय. चला पाहू आता, आपण पण जाऊ आतमध्ये फ्रोझन मॉलमध्ये. पाहू कसं आहे आतमध्ये. मी चला थोडंसं बाहेर नेऊ आणि मग आतमध्ये जाऊ. बाहेरच चाललो होतो. तर हे दिसलं मला आयफेल टावर. लोक म्हणते लंडनचे आयफेल टावर. आयफेल टावर पाहून मी आलो बाहेर रोडला आलो. पाहायला लागलो. काय पाहायला लागलो? गाड्या पाहायला लागलो. काय पाहिलं दुसरं? आता मला लाईट्स पाय आतमध्ये का फ्रोझन मॉलमध्ये. आता शिकालो पाय मी आतमध्ये, म्हणजे बाहेरच आहे पण आतमध्ये आलो समजा. हे रोडच्या जवळून आतमध्ये आलं की हे लागतं पा मेन गेट, फ्रोझन मॉलचा मेन गेट. मेन गेटच्या बाजूला लेकराचं खेळाचं आहे, म्हणजे मोठाले माणसं पण खेळू शकते, काही पण क्रिकेट वगैरे. आतमध्ये आलो, माझ्या समोरच लहान लेकराची ट्रेन लागली मला. ट्रेन ही खेळायला, पोरायची खेळायला. चौकून चक्कर मारते एक मग. चलो अंदर. भारी वाटतं बाप. काय भारी वाटतं. मोची काय हे कपड्याचे दुकानं. हे लिफ्ट म्हणते, लिफ्ट वर जायसाठी. पण आपल्याला भी वाटतं बाप त्याच्यावरून जायला. समोर आलो, काय घडीचं चित्र भारी एकदम. होर्डिंग म्हणते त्याला, होर्डिंग.